Hi students, in this video we learn about the new chapter of living world. Okay, generally living world, living जो की सजीव आहेत, ओके, जे आर बायोटिक, ज्याला आपण बायोटिक म्हणतो. तर जनरली आपण जे काही लिव्हिंग आहेत ते पूर्ण वर्ल्डमध्ये याच्याबद्दल स्टडी करणार आहोत. तर याच्यामध्ये जनरली आपण बायोटिक ज्या कन्सेप्ट आहे याच्याबद्दल स्टडी करू किंवा लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो. तर आपण पूर्ण वर्ल्डमध्ये खूप साऱ्या आपल्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटमध्ये सगळीकडे जर आपण नजर फिरवली तर आपल्याला खूप काही गोष्टी दिसतात, बरोबर आहे. त्या सगळ्या ज्या काही आहेत त्यांची जर आपण जनरल स्टडी केली तर आपल्याला हे लक्षात येतं तर काही लिव्हिंग आहेत, काही नॉन लिव्हिंग आहेत. ओके, जर हा जो प्लॅनेट आहे, ओके, अर्थ जो आहे, जरी हा जो अर्थची पूर्ण जनरल स्टडी जर पाहिली तर हा अर्थ दोन कंपोनंट्स पासून बनलेला आहे. तर हे दोन कंपोनंट्स कोणते आहेत तर एक आहे बायोटिक अँड सेकंड वन इज ए अबायोटिक. ज्यालाच आपण बायोटिक ज्याला आपण लिव्हिंग म्हणतो आणि अबायोटिक ज्याला आपण नॉन लिव्हिंग म्हणतो. आता लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, ओके, तर याच्यामध्ये आपण जो काही चॅप्टर स्टडी करत आहोत लिव्हिंग वर्ल्ड, तर आपण सांगितलं की पूर्ण वर्ल्ड जो आहे त्याची जर स्टडी केली तर हा जो प्लॅनेट आहे तो कशापासून बनलेला आहे, दोन फॅक्टर्सपासून बनलेला आहे किंवा दोन कंपोनंट्सपासून बनलेला आहे. फर्स्ट बायोटिक अँड सेकंड वन इज ए अबायोटिक. बायोटिक ज्याला आपण लिव्हिंग म्हणतो, अबायोटिक ज्याला नॉन लिव्हिंग म्हणतो. पण आपल्याला या ज्या गोष्टी आहेत त्या ओळखण्यासाठी किंवा आयडेंटिफाय होण्यासाठी आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की तुम्ही लिव्हिंग का म्हणता, त्याच गोष्टीला लिव्हिंग का म्हणू शकता. ओके, प्लांट्स ॲनिमल्स जनरली लिव्हिंगमध्ये जर आपण स्टडी केलं तर प्लांट्स, ॲनिमल्स, मायक्रोब्स यांना जर आपण इन्क्लूड केलं तर हे कशामध्ये येतात तर लिव्हिंगमध्ये येतात, बरोबर आहे. आणि अबायोटिक ज्यांना आपण म्हणतो जसं की एअर आहे, ओके, स्टोन्स आहेत, प्रेशर आहे, एक्सेट्रा, टेम्परेचर आहे, ओके, तर या गोष्टी आपण काय म्हणतो नॉन लिव्हिंग म्हणतो, बरोबर आहे. तर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की यांनाच तुम्ही लिव्हिंग का म्हणता, याच्यामागे काय रिझन आहे की तुम्ही त्याला लिव्हिंग म्हणता. कारण की कोणत्याही गोष्टीसाठी ज्यावेळेस तुम्ही बायोलॉजी किंवा सायन्समध्ये येतात त्यावेळेस प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला प्रूफ मागितलं जातं. विदाऊट प्रूफ सायन्समध्ये असं काहीच नाही आहे, ज्याच्या मागे 2-3 प्रूफ्स असल्याशिवाय ते कन्फर्म होत नाही की तो सायन्समध्ये किंवा बायोलॉजीमध्ये येतो. तर याच्यासाठी प्रत्येक गोष्टीला काय लागतं, प्रूफ लागतं. तर तुम्ही ज्या काही गोष्टी लिव्हिंग म्हणता तर त्याच्यामागे लिव्हिंग म्हणण्यासाठी तुमच्याकडे काय प्रूफ आहे किंवा तुम्ही त्यांना कोणत्या बेसिसवर कन्फर्म करता किंवा कोणत्या बेसिसवर सांगू शकता की त्या लिव्हिंग्स आहेत. तर जनरली आपण पूर्ण वर्ल्ड जे पाहतो, जो काही प्लॅनेट आहे याच्यावरती दोन गोष्टी जी काही पाहतो ते दोन गोष्टीमध्ये डिवाईड झालेले आहेत, एक बायोटिक आणि दुसरा अबायोटिक. तर अबायोटिक किंवा बायोटिक जे आहे त्याच्यामधला मेन डिफरन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण हा जो बायोटिक आहे किंवा ज्याला आपण लिव्हिंग म्हणतो यांचे काही बेसिक कॅरेक्टर्स पाहणार आहोत. त्यांना आपण कोणत्या बेसिसवर लिव्हिंग समजतो तर ते कोणते कोणते आहेत ते आपण स्टडी करू. खूप सोपा चॅप्टर आहे, जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला याबद्दल आहे, फक्त आपण त्याला काय करतोय रिमेंबर. ओके, तर सर्वात पहिल्यांदा आपण लिव्हिंग का म्हणतो हे पाहणार आहोत. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. बेसिक कोणते कोणते प्रिन्सिपल्स आहेत लाईफमध्ये. तर सर्वात पहिली जे काही आपण स्टडी करणार आहोत याच्यामध्ये आपण जो काही लिव्हिंग किंवा लाईफ ज्याला म्हणतो ते सर्वात पहिल्यांदा काय करतात, बॉर्न होतात, म्हणजे काय, जन्म घेतात, बरोबर आहे. ओके, जन्माला आल्याच्या नंतर ते कशासाठी, त्यांना गरज कशाची आहे, सर्वायवल. कशाची आहे, सर्वायवल. ओके, तर जे काही बॉर्न झालेले आहेत ते पुढे काय करतात, सर्वाईव्ह करतात. पण
या सर्वाइव्ह करण्यासाठी त्यांना जी काही मेन प्रोसेस आहे ती आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम आपण कशाला म्हणतो तर आपल्या बॉडीमध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज होतात त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो. म्हणजे काय, जे काही फूड आपण घेतो किंवा जे काही ड्रिंक्स आपण घेतो त्याचं जे काही बॉडीमध्ये केमिकल्स ॲक्टिव्हिटीज होतात त्यांना आपण काय म्हणतो, मेटाबॉलिझम म्हणतो. याच्यामध्ये जे काही फूड सबस्टन्सेस आपण घेतो कॅटाबॉल, ज्याच्यामध्ये जे काही आपण इनगल्फ करतो, जे काही फूड्स किंवा ड्रिंक्स आपण इनटेक करतो, फ्रूट्स असतील ओके, ज्यांना आपण इनटेक करतो त्याच्यानंतर त्याचं काय होतं तर जनरली फर्स्टली त्याचं कॅटाबॉलिझम होतं आणि त्याच्यानंतर ॲनाबॉलिझम होतं. आता हे कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम काय आहे तर कॅटाबॉलिझम जे काही आपण इनटेक केलेलं आहे त्याचा ब्रेकडाऊन होणे, आणि ज्यावेळेस जे काही इनटेक केलेलं आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं. आणि ॲनाबॉलिझम म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ न्यू मॉलिक्युल्स. ओके, तर ॲनाबॉलिझममध्ये नवीन मॉलिक्युल्स फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल, आपण ज्यावेळेस फूड इनटेक करतो तर त्यावेळेस आपण फूड्स इनटेक करत असताना फॉर एक्झाम्पल आपण जर भाजीपोळी घेतली तर त्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स हे सगळेच एक सोबत घेतो, बरोबर आहे. पण ज्यावेळेस ते इनटेक होतात त्यांना सर्वात पहिल्यांदा ब्रेकडाऊन केलं जातं, कॅटाबॉलिझम होतं. म्हणजेच काय, जे काही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आहेत त्यांचं ब्रेकडाऊन होतं आणि इथे न्यू मॉलिक्युल्स फॉर्म होतात. म्हणजेच काय, आपल्याला जे काही मॉलिक्युल्स पाहिजे आहेत म्हणजे ग्लुकोज ओके थ्रू दी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स ओके, लिपिड्स जे काही आहेत ते न्यू मॉलिक्युल्स इथे फॉर्म होतात. आणि ज्या बॉडीला एनर्जीसाठी ग्लुकोजची गरज आहे, बरोबर आहे, कार्बोहायड्रेट्सची गरज आहे, बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन्सची गरज आहे, तर असे जे काही मॉलिक्युल्स आहेत ते फॉर्म केले जातात. तर मेन जो प्रिन्सिपल आहे ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम जी मेन प्रोसेस होते, फर्स्ट प्रिन्सिपल, जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो पहिल्यांदा बॉर्न होतो, त्याच्यानंतर तो सर्वाइव्ह करतो आणि सर्वाइव्ह करण्यासाठी त्याला मेन गरज कशाची आहे तर मेटाबॉलिझमची आहे. जे काही इनटेक करतो ओके, तर त्यावेळेस जे काही मेटाबॉलिझम आहे ते होतं. सेकंड वन, याच्यामध्ये आपण ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. सेकंड प्रिन्सिपल काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. जनरली जे काही बॉर्न होतात ते सर्वाइव्ह करतात, ते त्यांच्या प्रोसेसेससाठी जे काही लाईफ आहे सर्वाइव्हसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या ते इनटेक करतात आणि त्याचं मेटाबॉलिझम होतं. हे फर्स्ट प्रिन्सिपल आपण बघितलं. ऑनवर्ड्स, आपण ज्यावेळेस बॉर्न झालेला जो कोणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो पुढे जसं त्याची लाईफ पुढे जाते तसे आपण पाहतो की तो काय करतोय, ग्रोथ करतोय आणि त्याचबरोबर त्याची डेव्हलपमेंटसुद्धा होती, बरोबर आहे. तर जनरली आपण ही जी गोष्ट आहे याच्यामध्ये सुद्धा सांगू शकतो की ही वेल ऑर्केस्ट्रा आहे. जनरली याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल जर म्हणलं तर माउंटेन्स असतील ओके, त्यांचीसुद्धा ग्रोथ होती आहे, आपण पाहतो ते सुद्धा काय करतात, ग्रो करतात ओके. तर जनरली याच्यामध्ये बायोटिकमध्ये आपण प्रिन्सिपल सांगतो की ते ग्रोथ करतात. त्याच्याबरोबर आपण इकडे अबायोटिक फॅक्टर जर सांगितलं तर सँड माउंटेन असेल यांचीसुद्धा ग्रोथ होते. मग याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं मेन प्रिन्सिपल कसं सांगू शकतो, बरोबर आहे ना. तर याच्यामध्ये जनरली अबायोटिक आणि बायोटिकमध्ये जर कम्पेअर केलं तर ग्रोथ दोघांची पण होती आहे. पण याच्यामध्ये जे काही माउंटेन्स आहेत त्यांची अनलिमिटेड ग्रोथ होत असते, त्यांची काय असते, अनलिमिटेड ग्रोथ होत असते. पण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही कशी असते, लिमिटेड असते ओके. पर्टिक्युलर लिमिट पिरियडच्या नंतर त्यांची ग्रोथ ही स्टॉप होते. आणि जर आपण माउंटेन आणि अदर सँड माउंटेनची जे काही अबायोटिक स्टडी आहे, अबायोटिक कंपोनंट्स आहेत त्यांच्याबद्दल जर आपण ग्रोथबद्दल बोललो तर ते काय करतात तर अनलिमिटेड पार्टपर्यंत ते काय करतात, ग्रो होत जातात. त्याच्यामुळे अबायोटिकसाठी जो काही कॅरेक्टर तुम्ही सांगताय तो इथे लागू होणार नाही. तर पर्टिक्युलर लिमिटेड पिरियडपर्यंत वेल ग्रोथ आणि वेल डेव्हलपमेंट जी होते
सेकंड प्रिन्सिपलमध्ये आपण स्टडी करू शकतो. थर्ड, जी काही ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपण सेकंड स्टेपमध्ये सांगितलेली आहे, थर्ड स्टेपमध्ये सुद्धा आपण याला इन्क्लूड करू शकतो. आता डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ही पर्टिक्युलर लिमिटपर्यंत होते, बरोबर आहे. आणि लिमिटपर्यंत होते म्हणजेच काय, तर जे काही एजिंग होते, पर्टिक्युलर त्यांची काय होते, एज वाढत जातं. ओके, तर पर्टिक्युलर पिरियड नंतर ग्रोथ स्टॉप होते आणि पर्टिक्युलर जो पिरियड आहे तो एंड झाल्याच्या नंतर ती एजिंग वाढत जाते आणि नंतर डेथ होते. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण थर्ड जर प्रिन्सिपल बघितलं तर त्याच्यामध्ये एजिंग होणे आणि डेथ होणे हा सुद्धा इन्क्लूड होऊ शकतो. एजिंगमध्ये आपण सांगू शकतो की जनरली काय होतं, ज्यावेळेस एजिंग होते त्यावेळेस आपले जे काही ऑर्गन्स आहेत किंवा ऑर्गन सिस्टीम आहे यांची जी काही पॉवर आहे किंवा इफेक्टिव्ह फंक्शनिंग करण्याची कॅपॅसिटी होती ते काय होत जाते, कॅपॅसिटी लूज होत जाते, बरोबर आहे. म्हणजेच याच्यावरून आपण ठरवू शकतो की जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याची काय होत चालली आहे, एजिंग होत चालली आहे, बरोबर. त्याच्यानंतर फोर्थ वन आपण सांगू शकतो रिप्रोडक्शन. फोर्थ प्रिन्सिपल रिप्रोडक्शन. जनरली लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते काय करतात, तर सेम जो काही ऑर्गॅनिझम लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे सेम तसाच एंगवन फॉर्म करतात, बरोबर आहे. मग ते सेक्शुअली असेल किंवा असेक्शुअल असेल. ओके, दोन टाईप्स आहेत रिप्रोडक्शनमध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. पण याच्यामध्ये आपण मेन जो प्रिन्सिपल स्टडी करतो तो आहे रिप्रोडक्शन. कोणत्याही मेथडने असो पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम एंगवन प्रोड्यूस करतात. जे काही एंगवन्स ते प्रोड्यूस करतात याला आपण काय म्हणू शकतो, तर हा जो आहे तो प्रिन्सिपल लागू होतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. पण याच्यामध्ये आणखीन एक आहे म्यूल फॉर्मेशन फॉर द एक्सेप्शन. ओके, पण याच्यामध्ये जो काही म्यूल फॉर्म होतो त्याचा पर्टिक्युलर टाईम किंवा तो लॉंग ड्युरेशनपर्यंत जिवंत राहू शकत नाही. म्यूल जो की हॉर्स अँड डॉंकी यांचा कॉम्बिनेशन आहे त्याला आपण म्यूल म्हणतो. हा जो म्यूल आहे तो स्टराईल असतो. ओके, आपण काय म्हणतो, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे तो काय करतो, एंगवन प्रोड्यूस करतो. पण म्यूल हा लिव्हिंग आहे पण तो स्टराईल आहे. याच्यामध्ये एक्सेप्शन्स तुम्ही पाहू शकता. फर्स्ट वन इज ए म्यूल. जो म्यूल फॉर्मेशन होतो जनरली हा कशापासून होतो, डॉंकी अँड हॉर्सेस याचं कॉम्बिनेशन ज्याला आपण म्यूल म्हणतो. हा जो म्यूल आहे तो काय असतो, स्टराईल असतो. स्टराईल म्हणजे जो की एंगवन्सना प्रोड्यूस करू शकत नाही, त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी नसते, त्याला आपण काय म्हणतो, स्टराईल म्हणतो. ओके, त्याच्यानंतर हनीबीज. हनीबीमध्ये क्वीन ही फक्त काय करते, रिप्रोडक्शन करू शकते. पण वर्कर बीज जे आहेत, वर्कर बीज जरी फिमेल असतील तरीही त्या काय करू शकत नाहीत, रिप्रोड्यूस करू शकत नाहीत, एंगवन्सला बर्थ देऊ शकत नाहीत, पण त्यासुद्धा स्टराईल आहेत. मग आपण या प्रिन्सिपलला एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी एक पर्टिक्युलर बेसिक प्रिन्सिपल सांगू शकतो का? हो, सांगू शकतो. का? कारण की जरी त्या स्टराईल असतील तर त्यांच्यामध्ये ज्या काही अदर प्रिन्सिपल्सना आपण इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यानुसार सुद्धा त्यांचं फॉर्मेशन हे कोणा थ्रू झालेलं आहे, तर त्यांच्या प्री एक्झिस्टिंग पॅरेंट्सपासून झालेलं आहे, बरोबर आहे. तर त्यांच्या पॅरेंट्सपासून त्यांची बर्थ झालेली आहे. म्हणजेच काय, तर रिप्रोडक्शन हा प्रिन्सिपलसुद्धा आपण काय ठेवू शकतो, तर बेसिक प्रिन्सिपल आहे हे सांगू शकतो. ओके, तर रिप्रोडक्शन ज्याच्यामध्ये असेक्शुअल असू शकतं किंवा सेक्शुअल असू शकतं. ओके, त्याच्यानंतर फिफ्थ वन ज्याच्यामध्ये ज्यावेळेस पर्टिक्युलर टाईम लिमिट नंतर किंवा लाईफस्पॅन जो काही आहे तो प्रत्येकासाठी पर्टिक्युलर आहे. ज्यावेळेस एजिंग होते, बॉडीचे प्रत्येक कॅरेक्टर्स हे आपली कॅपॅसिटी लूज करतात, त्यावेळेस जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो डाय होतो. म्हणजेच जेव्हा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज स्टॉप होतात तेव्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय होतो, डाय होतो. त्याच्यानंतर सिक्स्थ वन प्रिन्सिपल आहे. तर सिक्स्थ वन प्रिन्सिपल आपण सांगू शकतो ज्याच्यामध्ये जनरली
जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो काय करतो, तर सराउंडिंगमध्ये थर्मल, बायोलॉजिकल अँड केमिकल जे काही चेंजेस होतात त्यांना तो काय करतोय, रेस्पॉन्ड करतो. बरोबर आहे. तर मेन प्रॉपर्टी आपण सांगू शकतो जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो थर्मल, बायोलॉजिकल अँड केमिकल जे काही चेंजेस सराउंडिंगमध्ये होतात त्या प्रत्येक चेंजेसला तो काय करतो, रेस्पॉन्ड करतो. म्हणजेच काय, तर लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग आपण कशाच्या बेसिसवर सांगतो, किंवा लिव्हिंग सांगण्यासाठी आपल्याकडे काय आहे, तर बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. तर बेसिक प्रिन्सिपल कोणते कोणते आहेत. फर्स्ट, जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो सर्वात पहिल्यांदा बॉर्न होतो, जो की सर्वायवलसाठी त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम जे काही आपण फूड इंटेक करतो त्याचं ब्रेकडाऊन होणे, त्याच्यापासून न्यू मॉलिक्युल्स जे काही बॉडीसाठी गरजेचे आहेत ते फॉर्म होणे, त्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो, केमिकल प्रोसेस. ओके. सेकंड वन, ज्यावेळेस तो सर्वाईव्ह करतोय तर आपण ज्यावेळेस त्याला आपण ऑनवर्ड स्टडी करू त्यावेळेस त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट याच्यामध्ये तुम्ही एक्सेप्शन्स म्हणून ओळखू शकता. तर अबायोटिक फॅक्टर्समध्ये सुद्धा ग्रोथ होते, पण याच्यामध्ये जर डिफरन्स पाहायचा असेल तर अबायोटिक जे काही कंपोनंट्स असतील त्याच्यामध्ये अनलिमिटेड ग्रोथ होत राहते आणि जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये लिमिटेड ग्रोथ होते. त्याच्यानंतर एजिंग. ओके. तर पर्टिक्युलर टाईम पिरियड नंतर ते स्टॉप होते. म्हणजेच का, आपले ऑर्गन्स, आपले जे काही ऑर्गन सिस्टीम आहे ती पर्टिक्युलर इफेक्टिव्ह फंक्शनिंग करण्यासाठी जी कॅपॅसिटी होती ती काय होते, कमी होत जाते. कमी होत जाणे म्हणजेच काय, तर एजिंग होणे. ओके. लूज ऑफ कॅपॅसिटी ऑफ दी फंक्शनिंग. त्याच्यानंतर फोर्थ वन, रिप्रोडक्शन. जनरली रिप्रोडक्शनमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो असेक्शुअल, सेक्शुअल दोन्ही येऊ शकतात. तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते यंगवनला बर्थ करतात. तर ज्यांच्याकडून यंगवन्सची बर्थ होते त्यांना आपण लिव्हिंग म्हणू शकतो. पण याच्यामध्ये तुम्ही एक्सेप्शन्स पाहू शकता, जसे की म्यूल आहे आणि त्याच्यानंतर वर्कर बी आहेत. म्यूल आणि वर्कर बी हे काय आहेत, स्टराईल आहेत. पण तरी ते स्टराईल असतील तर त्यांचे जर आपण पॅरेंट्स पाहिले तर त्यांनी काय केलेलं आहे, रिप्रोडक्शन थ्रू त्यांना प्रोड्यूस केलेलं आहे. म्हणजेच काय, तर रिप्रोडक्शन ही सुद्धा एक बेसिक प्रिन्सिपल आहे. फिफ्थ वन जर पाहिलं तर डाय. ओके. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये जर मेटाबॉलिक प्रोसेस जर स्टॉप झाली तर त्यावेळेस त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची काय होते, डेथ होते. त्याच्यानंतर सिक्स वन, मेन प्रॉपर्टी किंवा प्रिन्सिपल तुम्ही समजू शकता, कारण की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जे काही थर्मल चेंजेस होतात किंवा बायोलॉजिकल किंवा केमिकल चेंजेस होतात यांना लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतो, रेस्पॉन्ड करतो. फॉर एक्झाम्पल, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा याच्यामध्ये आपण पाहिलं असेल, आपल्याला ज्यावेळेस थंडीमध्ये आपण आपलं शरीर हे उबदार ठेवतो किंवा त्याला फेस करतो. बरोबर आहे. ज्या काही बायोलॉजिकल चेंजेस होतात त्यांना आपण रेस्पॉन्ड करतो, ज्या काही केमिकल चेंजेस सराउंडिंगमध्ये होतात त्यांना आपण रेस्पॉन्ड करतो. याचाच अर्थ काय, तर हा सुद्धा काय होतो, एक बेसिक प्रिन्सिपल आहे. कशासाठी, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. तर जनरली बेसिक प्रिन्सिपल आपण स्टडी केले. बरोबर आहे. आपण ज्यावेळेस लिव्हिंग वर्ल्ड म्हणतोय म्हणजेच काय, तर पूर्ण डायव्हर्सिटी याबद्दल स्टडी करतो. बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो. बायो मीन्स लिव्हिंग, डायव्हर्सिटी मीन्स व्हॅरिएशन. जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं आपण वर्ल्डमध्ये व्हॅरिएशन आपण पाहतोय. बरोबर आहे. तर लिव्हिंग कशाला म्हणतो हे आपण स्टडी केलं, पण पूर्ण वर्ल्डमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची स्टडी कशी केली जाते. तर जनरली लिव्हिंग वर्ल्डबद्दल स्टडी करायचं म्हणजेच काय, आपण बायोडायव्हर्सिटी पाहतो. बरोबर आहे. म्हणजेच काय, तर पूर्ण वर्ल्डमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, इन्सेक्ट्सपासून तर ह्युमन्सपर्यंत, ओके, किंवा एलिफंट्सपर्यंत किंवा जिराफपर्यंत आपण जे काही ऑर्गॅनिझम्स आपण स्टडी करतो यांच्यामध्ये काय आहे, व्हेरिएशन आहे. खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्लांट्समध्ये जर स्टडी केलं तर वेगवेगळे प्लांट्स आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल, एक जर गुलाब जर आपण पाहिलं, ओके, गुलाब जो काही रोज प्लांट आहे याच्यामध्ये आपण वेगवेगळे व्हेरिएशन्स पाहतो. म्हणजे एक प्लांट्समध्ये जर एवढे कलर्स डिफरन्शिएशन असू शकतं
तर याचाच अर्थ काय, तर आपण अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे हे माहीत करून घेऊ शकतो. जसं की तुम्ही प्रिव्हियस इयर्समध्ये स्टडी केलेलं असेल इकोसिस्टीम, इट इज द इंटररिलेशनशिप बिटवीन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स. ओके, तर जनरली अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये सुद्धा रिलेशनशिप असतं, हे तुम्ही स्टडी केलेलं आहे. म्हणजेच काय, जर पूर्ण वर्ल्डमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, मायक्रोब्स आहेत, या सगळ्यांची जर स्टडी करणं किंवा ॲग्रिकल्चर फील्डसाठी, इंडस्ट्रीजसाठी, लॅबोरेटरीजसाठी आपल्याला यांचा कलेक्टेड डाटा माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची स्टडी करणे म्हणजेच काय, बॉटनी अँड झूलॉजी. कारण की बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बरोबर आहे. बायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण पूर्ण बायोलॉजीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी करतो, पण बायोलॉजी पुन्हा डिस्ट्रीब्यूट होते 2 पार्ट्समध्ये, एक बॉटनी अँड सेकंड वन इज ए झूलॉजी. तर जनरली बॉटनी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ दी प्लांट्स. प्लांट्सची स्टडी कशामध्ये केली जाते, बॉटनीमध्ये केली जाते. झूलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स अँड मायक्रोब्स. ओके, तर जनरली मायक्रोबायोलॉजीसुद्धा याच्यामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता, पण जनरली 2मध्ये आपल्याला सफिशियंट आहे. तर बायोलॉजी हे सुद्धा डिफरन्शिएट होते प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये. बरोबर आहे. तर जर समजा आपल्याला याची स्टडी करायची आहे, तर बॉटनीमध्ये जेवढ्या काही प्लांट्सची स्टडी केली जाते किंवा जेवढे काही प्लांट्स आपल्याकडे आता सध्याला डाटा कलेक्टेड आहे, तो डाटा कुठून आला किंवा आपण प्लांटचं क्लासिफिकेशन कसं करू शकतो, हर्बिओस, हर्ब्स कोणते, श्रब्स कोणते, ओके, ट्रीज कोणते, हे यांना का आपण डिस्ट्रीब्यूट केलं. बरोबर आहे. तर यांचं क्लासिफिकेशन कसं केलं, ब्रायोफायटा कोणाला म्हणतात, टेरोडोफायटा कोणाला म्हणतात, हे आपल्याला पुढे शिकायचंच आहे. ओके, तर पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची त्यांच्या ज्या काही एक्सटर्नल किंवा इंटर्नल जे काही कॅरेक्टर्स आहेत याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं गेलं. पण हे जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन करण्यासाठी आपल्याला अगोदर तो डाटा माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याकडे ह्या पूर्ण वर्ल्डमध्ये किती प्लांट्स आहेत, कोणते कोणते प्लांट्स आहेत, ते प्लांट्स कसे आहेत, याचा डाटा आपल्याकडं कलेक्ट असणं गरजेचं आहे. मग हा डाटा कलेक्ट कसा केला जातो, तर याच्यासाठी जे काही आपल्याला मदत करणारे सबस्टन्सेस आहेत तो म्हणजे टॅक्झॉनॉमिकल एड्स. आता हे जे टॅक्झॉनॉमिकल एड्स आहेत, जनरली या टॅक्झॉनॉमिकल एडचा हेल्प घेऊन याच्या मदतीने, टॅक्झॉनॉमिकलच्या मदतीने आपण वेगवेगळ्या ब्रँचेस थ्रू किंवा वेगवेगळ्या टेक्निक्स थ्रू काय करू शकतो, तर जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची स्टडी करू शकतो. आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांची स्टडी करण्यासाठी आपल्याकडे कोणत्या कोणत्या टॅक्झॉनॉमिकल टेक्निक्स आहेत किंवा एड्स आहेत ते आपण पाहणार. फर्स्ट वन इज ए हर्बेरिया, सेकंड वन इज ए botanical garden, third biodiversity parks and museum, ओके, एक्सेट्रा. जनरली जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची स्टडी करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. कारण की पूर्ण वर्ल्डमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा कलेक्टेड डाटा आपल्याकडं असणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी टॅक्झॉनॉमिकलची मदत घेऊन आपण त्यांची स्टडी करू शकतो. तर आपण हे पूर्ण डिटेलमध्ये आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणते कोणते आहेत, त्यांचा कलेक्टेड डाटा आपण कसा ठेवू शकतो आणि पुन्हा आपल्याला त्यांची व्यवस्थित स्टडी करणं खूप गरजेचं आहे. तर ती स्टडी करण्यासाठी आपण त्यांना कसं क्लासिफाय केलेलं आहे, त्यांचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवर केलेलं आहे ते सुद्धा आपण पुढे स्टडी करणार आहोत. तर जनरली हर्बेरिया म्हणजे काय, बॉटनिकल गार्डन्स म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजे काय आणि म्युझियम्स म्हणजे काय, याच्यामध्ये जर तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या गार्डन्सना भेट दिलेली असेल, म्युझियम्सला तुम्ही भेट दिलेली असेल, पार्क्सना तुम्ही भेट दिलेली असेल, यामध्ये ज्यावेळेस तुम्ही भेट देता
ओके, त्यावेळेस तुम्ही खूप साऱ्या व्हरायटीज तिथे पाहता, बरोबर आहे. म्युझियम्समध्ये किंवा झूमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस वेगवेगळे ॲनिमल्स तुम्ही पाहता, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस पार्क्स किंवा गार्डन्समध्ये जाता तर जे काही प्लांट्स आहेत त्यांच्या व्हरायटीज तुम्ही पाहता. तर ह्या ज्या व्हरायटीज आहेत या कशासाठी केलेल्या आहेत किंवा यांच्या मागे मेन रिझन काय आहे हे आपण वन बाय वन स्टडी करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हर्बेरिया म्हणजे काय हे स्टडी करू. तर आपण सर्वात पहिल्यांदा स्टडी करणार आहोत हर्बेरिया, जे की प्लुरल आहे, प्लुरल फॉर्ममध्ये आपण त्याला हर्बेरिया म्हणतो आणि सिंग्युलर फॉर्ममध्ये आपण त्याला काय म्हणतो, हर्बेरियम. इज ए सिंग्युलर, प्लुरल जो की हर्बेरिया. ओके, तर जो की हर्बेरियम आहे किंवा हर्बेरिया आहे जनरली हा सर्वात पहिल्यांदा कोणी डिस्क्राईब केलेला आहे तर पीटन डी टर्नफोर्ड. पीटन डी टर्नफोर्ड यांनी हर्बेरियम जी कन्सेप्ट आहे ही त्यांनी त्यांच्या बुकमध्ये लिहिलेली होती आणि बुकचं नाव आहे एलिमेंट्स. या बुकमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर जो काही हर्बेरिया आहे त्याची एक पर्टिक्युलर कन्सेप्ट किंवा काय आर्ट आहे याबद्दल त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. पण त्याला सुरुवात जेव्हा केली, इनिशिएशन स्टार्टिंग कोणी केली तर ल्युका गिहिनी. ल्युका गिहिनी या सायंटिस्टने त्याची सुरुवात केली इन 1490 to 1556. Luca Ghini is a Italian taxonomist. It is a Italian taxonomist. Generally हर्बेरियम जो आहे ही जी कन्सेप्ट आहे ती पीटन डी टर्नफोर्ड यांनी बुकमध्ये लिहून ठेवलेली आहे, एलिमेंट्स या बुकमध्ये. पण याची सुरुवात कोणी केली तर ल्युका गिहिनी यांनी केली. कधी 1490 to 1556 मध्ये. ल्युका गिहिनी इज अ इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट. तर आता ही सुरुवात तर झालेली आहे पण जनरली हर्बेरिया किंवा हर्बेरियम आपण कशाला म्हणतो तर हर्बेरियम इज ए आर्ट. इट इज ए ड्राईड टू लिव्हिंग प्लांट्स. जे काही प्लांट्स आहेत त्यांना ड्राईड पार्ट्समध्ये ठेवलं जातं. म्हणजेच काय तर तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल हर्बेरियमबद्दल. तर जनरली हर्बेरियम म्हणजे काय तर जे काही प्लांट्स तुम्हाला वर्ड्समध्ये भेटतात किंवा तुम्ही जे काही कलेक्ट करता तर एक पर्टिक्युलर बुकमध्ये काय करू शकता तर जे काही तुम्ही कलेक्ट केलेला प्लांट आहे त्याला सर्वात पहिल्यांदा ड्राय केलं जातं. ड्राय केल्याच्या नंतर त्याला प्रेस केलं जातं. प्रेस केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित ट्रीट केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला माउंट करून प्रिझर्व केलं जातं. प्रिझर्वेट. तर एक पर्टिक्युलर ज्या काही साईजची तुम्हाला नोटबुक पाहिजे किंवा बुक पाहिजे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्या बुकमध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल कलेक्शन करण्यासाठी जे काही प्लांट्स तुम्ही कलेक्ट केलेले आहेत ते कलेक्ट केलेले प्लांट त्याच्या पान, त्याला जे काही लीव्ज असतील, त्याला काही फ्रूट असेल किंवा जे काही फ्लावर असेल त्या पर्टिक्युलर प्लांट्सचा जो काही तुम्ही एक पार्ट किंवा एक फांदी जी काही कट करून घेतलेली आहे कलेक्शनसाठी ती अगोदर तुम्हाला ड्राय करावी लागेल. त्याला पूर्णपणे प्रेस करावं लागेल ज्याच्यामुळे तो त्या बुकमध्ये व्यवस्थित बसेल आणि त्याला तुम्ही माउंट करणार आहात आणि ते माउंटिंग एक पर्टिक्युलर ट्रीटमेंट तुम्हाला सांगितली जाते. तर त्याच्यानुसार तुम्ही त्याला माउंट करणार आणि ते माउंट करून तुम्ही त्याला प्रिझर्व करताय आणि त्या बुकमध्ये तुम्ही तो पर्टिक्युलर साईजच्या प्लांट्स तो तुम्ही काय करणार आहे प्रिझर्व करणार आहेत. ओके, मग याच्यासाठी तुम्हाला त्याचे फ्लावर्स असतील किंवा फ्रूट्स असतील ओके तो तुम्ही प्रिझर्व करणार आहे.
ज्यावेळेस तुम्ही हे प्रिझर्व करता त्यावेळेस पर्टिक्युलर साईजमध्ये तुम्ही कोणी कलेक्ट केलेलं आहे, कधी कलेक्ट केलेलं आहे, त्याचं सायंटिफिक नेम काय आहे, ओके, डेट किंवा इकोलॉजिकल त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, कोणत्या ठिकाणी तो ग्रो होतो, त्याच्यासाठी इकोलॉजीचं काय काय इन्व्हायरमेंट जे आहे ते पर्टिक्युलर इन्व्हायरमेंट कसं लागतं, फेवरेबल इन्व्हायरमेंट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे नोट डाऊन करू शकता. तर डेट, जे काही त्याचे बायोलॉजिकल नेम आहे ते, आणि त्याचबरोबर त्याचं काही इम्पॉर्टन्स तुम्हाला लिहायचं असेल ते तुम्ही राईट कॉर्नरमध्ये, शीटच्या राईट कॉर्नरला तुम्ही लिहू शकता. त्याला काय म्हटलं जातं, लेबल. काय म्हटलं जातं, लेबल. तर असे खूप सारे तुम्ही त्या बुक्समध्ये प्रिझर्व करून ठेवू शकता. आणि तो प्रिझर्व केलेला जो बुक आहे तो आहे हर्बेरियम. आणि हा जो हर्बेरियम आहे, जनरली हा जो बुक आहे, तुम्ही याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर एक्झाम्पलमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही कोणताही एक रोज प्लांट, ओके, तुम्ही रोज प्लांट काय केलेलं आहे, कलेक्ट केलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा रोज प्लांट जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही अशी फांदी निवडाल ज्याच्यावरती फ्लावर्स असतील, ओके. तर तो जो फ्लावरची फांदी आहे ती तुम्ही कलेक्ट केलेली आहे. ती कलेक्ट केलेली फांदी तुम्ही काय करणार, सर्वात पहिल्यांदा ड्राय करणार, म्हणजे त्याला उन्हामध्ये वाळवणार. त्याच्यानंतर तुम्ही त्याला पर्टिक्युलर जे काही लीव्ज आहेत, ज्या पर्टिक्युलर साईजचे आहेत त्या पर्टिक्युलर साईजमध्येच राहतील अशा प्रकारे तुम्ही त्याला काय करणार, प्रेस करणार, ओके. आणि ते प्रेस केल्याच्या नंतर तुम्ही त्याला पर्टिक्युलर जो काही बुक आहे त्याच्यामध्ये माउंट करणार. ज्यावेळेस तुम्ही तो माउंट केलेला आहे तो एका शीटवरती व्यवस्थित बसेल अशा प्रकारे तुम्ही त्याला तिथे माउंट करून घेणार. ज्यावेळेस तुमचं माउंटिंग होईल त्यावेळेस तुम्ही काय करणार, जो काही प्लांटचा कलेक्ट केलेला जो काही पार्ट आहे तुम्ही जिथे माउंट केलं त्याच्या राईट साईडला तुम्ही तुमचं जो काही करणार आहे कलेक्टर त्याचं नाव लिहिणार. त्याचबरोबर जो काही प्लांट्स तुम्ही घेतलेला आहे त्याचं जे काही सायंटिफिक नेम आहे ते लिहिणार. त्याचबरोबर त्याचे काही इम्पॉर्टन्स असतील तर ते तुम्ही लिहिणार. त्याचबरोबर याच्यासाठी तुम्हाला काही क्लासिफिकेशन दिलेलं असेल, ओके, ते क्लासिफिकेशन तुम्ही लिहिणार. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर डेट, कोणत्या प्लेसपासून तुम्ही ते, कोणत्या लोकेशनमधून तुम्ही ते कलेक्ट केलेलं आहे, आणि त्याचे इकॉलॉजिकल कोणता फेवरेबल एन्व्हायरमेंट आहे ते सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता, ओके. म्हणजे आपण जर असे खूप सारे प्लांट्सचा एक पूर्णपणे हर्बेरियम जर बनवला तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर पर्टिक्युलर प्लांट्सचे त्याचा बायोलॉजिकल नेम, त्याची स्टडी, त्याचबरोबर त्याचे पर्टिक्युलर जे काही वेगवेगळे इम्पॉर्टन्स आहे, त्याचं इन्व्हायरमेंट आहे, या सगळ्या स्टडी तुम्ही तिथे करू शकता. आणि त्याचबरोबर त्याचं क्लासिफिकेशनसुद्धा तुम्ही स्टडी करू शकता. याच्यामुळे तुम्हाला त्याच्या इन्क्लुडिंग जे काही प्लांट्स असतील त्याचीसुद्धा स्टडी करणं सोपं जातं. तर हर्बेरियम इट इज ए आर्ट इन विच इट इज अ ड्राईड पार्ट ऑफ दी प्लांट. जे काही प्लांट्स आहेत त्याचे ड्राईड पार्ट तुम्ही काय करताय, तिथे माउंट करता आणि त्याच्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर त्याची स्टडी करू शकता, ओके. याच्यामुळेच आपण लिव्हिंग वर्ल्डमध्ये सुद्धा जे काही क्लासिफिकेशन आहे त्याची स्टडी करण्यासाठी हर्बेरियम तुम्ही फॉर्म करू शकता, किंवा हर्बेरियमसुद्धा स्टडी करण्यासाठी आपल्याला युजफुल आहे. तर फर्स्ट वन आपण हर्बेरियाबद्दल माहिती घेतली. हर्बेरियम काय आहे, तर एक पीटर डी टर्नफोल्ड यांनी एक बुक जे आहे एलिमेंट्समध्ये त्यांनी बुक एलिमेंट्समध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर याचं सुरुवात कोणी केली तर लुका गिहिनी यांनी केली, जे की इटालियन टेक्झॉनॉमिस्ट आहेत. त्यांचे जर बर्थ इयर जर बघितले तर 1490 to 1556 पर्यंत त्यांचं ड्युरेशन आहे. तर ते इटालियन टेक्झॉनॉमिस्ट आहेत. आणि जनरली हे हर्बेरियम काय असतं, तर जो काही प्लांट तुम्ही कलेक्ट केलेला आहे त्या प्लांटला अगोदर ड्राय केलं जातं, त्याला प्रेस केलं जातं आणि त्याला प्रेस करून ट्रीट करून माउंट करून तुम्ही काय करता, त्याला प्रिझर्व करता. आणि पर्टिक्युलर जो काही प्रिझर्व केलेला पार्ट आहे त्याच्या राईट साईडला तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही लिहू शकता. त्याला आपण काय म्हणतो, हर्बेरियम म्हणतो. तर हा आहे फर्स्ट, ज्याच्यामध्ये आपण प्लांटची व्यवस्थित स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड वन आहे बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन जनरली खूप सारे बॉटनिकल गार्डन्स तुम्ही पाहिलेले असतील, पण हा जो बॉटनिकल गार्डन आहे याच्यामध्ये आपण प्लांट्सचे कसं काय स्टडी करू शकतो. तर इन विवो
जे काही प्लांट्स डिफरंट प्लांट्स ओके इन्व्हायरमेंटमध्ये ज्याला पाहतो ते इन व्ह्यू. तर याच्यामध्ये बॉटनिकल गार्डनमध्ये व्हरायटीज मध्ये जे काही अवेलेबल असणारे प्लांट्स आहेत ते प्लांट्स तुम्ही तिथे पाहू शकता. ओके, आणि जो काही प्लांट्स तुम्ही तिथे पाहिलेला आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही पर्टिक्युलर एक प्लांट्स तिथे पाहिलेला आहे. ओके, आणि हा जो प्लांट्स आहे तिथे एक न्यू व्हरायटीज तुम्ही बॉटनिकल गार्डनला तुम्ही विजिट केलं असेल तर तुम्हाला तिथे लक्षात येतं. तर कोणताही तुम्ही ज्यावेळेस प्लांट्स पाहता त्यावरती एक अशी लेबल पाटी असते आणि या लेबलवरती जो काही प्लांट आहे त्या प्लांटचं नेम, जे काही कॉमन नेम आहे ते पण लिहिलं जातं, त्याचबरोबर सायंटिफिक नेम लिहिलं जातं आणि त्याच्यासोबतच हा प्लांट किती वर्षापर्यंतचा आहे किंवा या प्लांटचे काय काय उपयोग आहेत किंवा तुम्हाला काय त्याचा यूज होऊ शकतो ते तुम्ही तिथे पाहू शकता. म्हणजेच काय, बॉटनिकल गार्डनमध्ये जे स्ट्रक्चर म्हणजे हर्बेरियममध्ये आपण पर्टिक्युलर पार्ट प्रिझर्व करून ठेवू शकतो, बरोबर आहे. पण जो काही बॉटनिकल गार्डन तुम्ही पाहता त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्लांट तुम्ही तिथे स्टडी करू शकता. तिथे त्याची एज लाईफस्पॅन काय आहे, त्याचबरोबर तो कधी ग्रो केलेला आहे, त्याचं बॉटनिकल नेम काय आहे, सायंटिफिक नेम काय आहे, त्याचबरोबर त्याचं कॉमन नेम काय आहे हे सुद्धा तुम्ही तिथे स्टडी करू शकता. म्हणजे तुम्ही त्या पर्टिक्युलर बॉटनिकल गार्डनमध्ये व्हरायटीज ऑफ प्लांटची स्टडी करू शकता. तर हा जो बॉटनिकल गार्डन आहे, हा जो बॉटनिकल गार्डन तुम्ही सेकंड पार्टमध्ये आपण स्टडी करतो, याची सुद्धा सुरुवात कोणी केलेली आहे, ल्युका गिहिनी यांनी केलेली आहे. आणि हा काय आहे तर इटालियन टेक्झॉनॉमिस्ट आहे. जनरली यांनी जे सर्वात आपण यांचं ड्युरेशन बघितलं 1490 to 1556. ओके, आणि त्यांनी फर्स्ट बॉटनिकल गार्डन जी काही स्टार्ट केलेली आहे ती कधी केलेली आहे 1543 मध्ये फर्स्ट बॉटनिकल गार्डन त्यांनी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीचे प्लांट्स त्यांनी काय केलेले आहेत, लावलेले. आणि ल्युका गिहिनी हे कुठले तर इटालीमध्ये पिसा, इटलीमध्ये पिसा इथले आहेत, बरोबर आहे. आणि त्यांनी सर्वात फर्स्ट बॉटनिकल गार्डन 1543 मध्ये न्यू इंग्लंड येथे त्यांनी सुरू केलं किंवा त्यांनी बॉटनिकल गार्डन तयार केलं. आणि या बॉटनिकल गार्डनमध्ये किंवा आपण त्याला खूप लार्जेस्ट कलेक्शनसुद्धा म्हणू शकतो, कारण की 30,000 स्पेसिमन्स तिथे आहेत. 30,000 स्पेसिमन्स तिथे आहेत. तर जनरली ल्युका गिहिनीने फर्स्ट बॉटनिकल गार्डन स्टार्ट केलं कुठे, न्यू इंग्लंडमध्ये, ज्याच्यामध्ये सर्वात लार्जेस्ट कलेक्शन ऑफ डाटा म्हणून त्या बॉटनिकल गार्डनला ओळखलं जातं. तर टोटल किती 30,000 आहेत. आणि जनरली ल्युका गिहिनीचं जर आपण ड्युरेशन बघितलं तर 1490 to 1556 आहे आणि ते इटलीमधील पिसा इथले आहेत. आणि हे प्रोफेसर आहेत, प्रोफेसर कुठले, इटलीमध्ये टेक्झॉनॉमिस्ट. आणि काय आहेत, टेक्झॉनॉमिस्ट. ओके, आणि त्याचबरोबर आपण याच्या अगोदरचा जो हर्बेरियम स्टडी केला त्याच्यामध्ये सुद्धा पाहिलं तर ल्युका गिहिनीने त्याची सुरुवात केलेली होती. तर जो काही हर्बेरियम त्यांनी बनवलेला होता त्याच्यामध्ये 7 मिलियन हर्बेरियाज काय होते, प्रिझर्व केलेले होते. 7 मिलियन म्हणजे जो काही बुक त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 7 मिलियन हर्बेरियाच्या त्यांनी तयार केलेल्या होत्या. तर जनरली आपण आजच्या व्हिडिओमध्ये जनरली लिव्हिंग वर्ड्स, ज्याच्यामध्ये लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग कशाला म्हणू शकतो त्याच्यासाठी काय बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते आपण स्टडी केलेलं आहे. आणि जे काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते बेसिक प्रिन्सिपल हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आहेत. त्याच्यानंतर आपण जे काही वर्ल्डमध्ये बायोडायव्हर्सिटी आहे त्याची स्टडी करण्यासाठी जे काही बेसिक अगोदरपासून
ज्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट सुरू झालेल्या आहेत किंवा टेक्झॉनॉमिस्ट टूल्स आपल्याला भेटलेले आहेत, ते टेक्झॉनॉमिस्ट टूल्सची आपण स्टडी करत होतो, ज्याच्या थ्रू आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन स्टडी करता येईल लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ज्यांचे आपण क्लासिफिकेशन स्टडी करण्यासाठी युजफुल टूल्स यूज केलेले आहेत किंवा स्टडी केलेले आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलेलं आहे हर्बेरिया. आणि हर्बेरिया म्हणजेच काय, तर जे काही प्लांट्स आहेत त्याचं ड्राईड प्लेसमेंट ज्याला प्रिझर्व केलं जातं त्याला आपण हर्बेरियम मानतो. तर त्याच्या राईट साईडला आपण लेबलमध्ये त्याची इन्फॉर्मेशनसुद्धा लिहू शकतो. तर सर्वात पहिल्यांदा सुरुवात कोणी केलेली, तर लुका गुहिनी यांनी केलेली आहे. आणि पीटन डी टर्नफोर्ट यांनी त्याचं काय केलेलं आहे, तर एलिमेंट्स या बुकमध्ये त्याची लिहून एक कन्सेप्ट ठेवलेली आहे आणि त्याच कन्सेप्टला लुका गुहिनीने सुरुवात केलेली आहे. सेकंड वन आपण स्टडी केलं बॉटनिकल गार्डन. बॉटनिकल गार्डन जो की काय आहे, तर जनरल स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर बॉटनिकल गार्डनमध्ये आपण इन विवो स्ट्रक्चर्समध्ये खूप साऱ्या व्हरायटीज प्लांट्सच्या पाहू शकतो. आणि ह्या ज्या व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीज त्या पर्टिक्युलर प्लांट्सला लेबल्ड करून आपण तिथे त्यांची स्टडी करू शकतो. त्यांचं क्लासिफिकेशन, त्यांचं सायंटिफिक नेम, त्यांचं कॉमन नेम आणि त्या प्लांट्सचं ड्युरेशन, लाईफस्पॅनसुद्धा आपण तिथे स्टडी करू शकतो. आणि हा जो बॉटनिकल गार्डन आहे हा सुद्धा लुका गुहिनीने सुरुवात केलेला आहे. जनरली लुका गुहिनी हा 1490 to 1556 या ड्युरेशनमध्ये आहे, पण यांनी सर्वात पहिल्यांदा बॉटनिकल गार्डन कधी एस्टॅब्लिश केलं, तर 1543 मध्ये. आणि हे काय आहेत, तर इटालियन प्रोफेसर्स आहेत, टेक्झॉनॉमिस्ट आहेत. आणि त्यांनी जो काही बॉटनिकल गार्डन फॉर्म केलेला आहे त्याच्यामध्ये 30,000 स्पेसिमन्स हे अवेलेबल आहेत. आणि त्यांनी जो काही हर्बेरिया फॉर्म केलेला आहे त्याच्यामध्ये 7 मिलियन हर्बेरियाज त्यांनी काय केलेले आहेत, प्रिझर्व केलेले आहेत. ओके, तर याच्यानंतर जे काही टेक्झॉनॉमिकल टूल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करू. आणि हर्बेरिया आणि बॉटनिकल गार्डन याच्याबद्दल जे काही डिटेलमध्ये तुम्हाला जर अदर इन्फॉर्मेशन भेटेल तर लिहू शकता. पण हे खूप आपल्यासाठी युजफुल आहे फॉर दी क्लासिफिकेशन ऑर द स्टडी ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन दी वर्ल्ड. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण म्युझियम, झुलॉजिकल पार्क्स याच्याबद्दल स्टडी करू. आतापर्यंत आपण प्लांट्सबद्दल घेतलं, तर पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल्सची कशी स्टडी केली जाते किंवा ॲनिमलच्या स्टडीसाठी आपण बेसिक टेक्झॉनॉमिकल टूल्स काय काय आहेत याबद्दल